मी उत्कर्ष शंकर निंबाळकर पर्यावरण संवर्धन आणि त्यावर उपाययोजना याविषयी मी 4 शब्द मांडत आहे. मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्त्व फक्त पैशालाच दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा विचार कधीतरी केला का? पैशाने मालमत्ता, दागिने, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत नाही. कारण पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता तुम्हाला वाटेल की या पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध? तर मानवाने पैसा मिळवण्यासाठी पर्यावरणातील झाडे, खनिजे, खनिज तेल यासारख्या गोष्टींचा अनावश्यक वापर केला आहे. त्यामुळे पर्यावरणातील अनेक गोष्टी नष्ट होत आहेत. हा एक प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हासच आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमलीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमलीचे. या युक्तीनुसार पर्यावरण म्हणजे स्वच्छ खडकातून वाहणारी नदी नाले, आजूबाजूचे असलेले हिरवेगार वनस्पती, पक्ष्यांचे आजूबाजूचे असलेले स्वतंत्र वातावरण. पण आधुनिक काळात पर्यावरण म्हणजे काय हेच माहित नाही. घनदाट जंगल, प्रचंड जलाशय, उंच दऱ्याखोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले आहे. विश्वासाचा विशाल साम्राज्य संपूर्ण सजीव सृष्टी धारण करणारा एकमेव ग्रह, पूर्वजांनी ज्याला देवरूप मानले, त्याचे आज आपण पर्यावरण प्रदूषित करत आहोत. निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे, पण हा मित्र जर रागवला तर खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे पर्यावरण हे आपल्या श्वासा इतकेच महत्त्वाचे आहे. 5 जून रोजी साजरा करणारा जागतिक पर्यावरण दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा करून त्या दिवशी प्रत्येकाने एक तर झाड लावून भारतामध्ये जनजागृती केली पाहिजे. तर यासाठी उपाययोजना काय? तर कारखान्यातून धूर निघण्यासाठी चिमण्या आहेत त्या जास्तीत जास्त मोठ्या केल्या पाहिजेत. जलस्रोतांमध्ये दूषित पाणी सोडले नाही पाहिजे. गाड्यांमध्ये सायलेन्सर बसवले पाहिजेत. मोठ्या आवाजाचे फटाके यांपासून दूर राहिले पाहिजे. मोठे आवाज करणारे लाऊडस्पीकर, डॉल्बी यांपासूनही दूर राहिले पाहिजे. शेतामध्ये आपण वापरत असलेलं रासायनिक खत हे वापर न करता सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.